थँक्यू. दोन बॅटर्स मैदानाच्या दाखल झालेत. आदित्य आणि वंदेश अशी सलामीची जोडी. तर नंबर 1 चा गोलंदाज सुनील सांबरे हा गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिले षटक पंचांचा इशारा आलाय. दोन पंच रुपेश दांडेकर आणि संतोष वळवी हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुनील सांबरे हा गोलंदाज आलाय पहिला चेंडू हाताळण्यासाठी. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला खेळायचं होतं ऍक्च्युली स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र काय घडलंय तर फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडलाय आणि पहिला हादरा बसला जातोय आई गावदेवी देवदळ या संघाला. तो म्हणजे आदित्य जोगर याच्या रूपाने. वंदेश बाद झालाय. तर पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बसला जातोय वंदेशच्या रूपाने. वंदेश एक अटॅकिंग खेळाडू आहे परंतु त्याचा जो खेळ आहे ना आजच्या दिवशी मात्र चालला नाहीये. आणि तो पहिल्या चेंडूवर अगदी पहिल्या चेंडूवर तो गडी बाद झाला आहे. आज स्वतःवर नाराज असेल कारण तो नेहमीच चांगला खेळ करत असतो परंतु तो आज लवकर बाद झाला आहे या स्पर्धेमध्ये. नवीन बॅटर वन डाऊन मध्ये दाखल होतोय. योगेश हा बॅटर दाखल होतोय. दुसरा चेंडू यावेळेस चेंडूला दूरवरून चेंडू खेळायचा प्रयत्न झालाय. इथे मात्र चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे ते म्हणजे शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. आणि एक धावण्याची इथे मात्र संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज आदित्य हा बॅटर पाहायला मिळतोय. योगेश हा बॅटर पाहायला मिळतोय. या एक धावण्याची संघाचं अकाउंट ओपन केले गेले. यावेळेस प्रथमच सामोरं जातोय तो म्हणजे आदित्य. यावेळेस बॅटची एज घेतली आहे आणि चांगला झेल पकडला यष्टीरक्षकाने. लागतोय धक्का क्रमांक दुसरा तो म्हणजे आई गावदेवी देवदळ ए संघाला. गॉन. दोन गडी बाद झालेत. थोडस नाराज केले देवदळ संघाने. देवदळकडनं हाही अपेक्षा नसते मित्रांनो. अगदी आपण पाहिलं ना अगदी 10 ते 12 वर्ष अगोदर पाहिलं तर रघुनाथ जोगारी यायचे सलामीवीर म्हणून आणि तो अटॅकिंग क्रिकेट खेळायचे. परंतु आज आपण थोडंफार त्यांना काही बिझी कारण असल्यामुळे तो थोडेसे लेट खेळण्यासाठी येतात कारण कदाचित सराव नसेल त्यामुळे कदाचित ते लेट येत असतील. यावेळेस सागर जोगारी अगदी बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच करायचा होता. चेंडू आणि फळीचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. आलाय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी सुनील सांबरेच्या माध्यमातून केली जाते. अचूक लाईन अँड लेन अचूक टप्प्यावर गुडलँड स्पॉटवर चेंडू त्यांनी हाताळलेत आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्ले मध्ये टिचून गोलंदाजी कशी करायची ते म्हणजे नक्कीच सागर सांबरे यांच्याकडे आपण शिकायला हवं. यावेळेस बॅकफुटला गेलेत. चेंडूला खेळले डीप पॉइंट मध्ये. चेंडू निघून जातोय सीमा पार. आलाय चौकार सागरच्या बॅट मधनं. दोन गडी बाद झालेत. आता मात्र या जोडीवर जास्तीत जास्त निर्भर असेल आई गावदेवी. खऱ्या अर्थाने मात्र देवदळ हा संघ. एक चौकार आलाय. चौकारने मात्र आत्मविश्वास वाढेल तो म्हणजे देवदळ या संघाचा. सागर पोहोचतोय तो म्हणजे 4 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र काय घडलंय क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. अगदी गुडलँड स्पॉटवर यॉर्कन लेनची गोलंदाजी केली आहे आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. अजून एक धक्का लागला जातोय देवदळ ए या संघाला मिस्टर सागर याच्या रूपाने. कॉन. माझ्या आली साधी नितळ भावना
चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. आई जीवदानी 11 बोलिंग हा संघ आई जीवदानी बोलिंग विषयी म्हणायचं झालं तर यंदाच्या हंगामात खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला आहे आणि भरपूर बक्षीस या संघाने जिंकले आहेत. आणि खास करून मी विचार करेन तर म्हणजे मिस्टर अमोल तळेकर याचा, जो की ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्यांनी अनेक मैदान खऱ्या अर्थाने मात्र गाजवले. तो मात्र गोंधळी मार्कवर मात्र दाखल झाला आहे आणि त्याच्या खऱ्या तर जोरावर हा आई जीवदानी बोलिंगचा संघ अंतिम सामन्यापर्यंत नक्कीच मजल मारतोय. आणि तोच नामचीन खेळाडू गोंधळी मार्कवर अगदी दुसऱ्या षटकासाठी आलाय. वैयक्तिक पहिलं तर फंगापाठी दुसरा षटक घेऊन येतोय मिस्टर अमोल तळेकर. एक जबरदस्त खेळाडू तो मात्र गोंधळी मार्कवर येतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल झाला मिस्टर दिनेश जोगारी हा फलंदाज दाखल झालाय. अगदी त्याला 5व्या क्रमांकावर धाडण्यात आलंय. नक्कीच जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. हवेची देखील साथ आपण बघू शकताय. अनसाईडला हवा जास्त वाहताना पाहिजे. सिमेंट विकेटची ही कॉन्क्रीटची पिच खरं तर बॅटिंग आणि गोलंदाजीसाठी अनुकूल आहे खऱ्या अर्थाने. पहिल्या चेंडू हाताळण्यासाठी आपण सज्ज होतोय. मिस्टर अमोल तळेकर राऊंड विकेटने तो गोलंदाजी करेल. योगेश स्ट्रायकनकडे यावेळेस स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला गेलाय. वन बफले चेंडूला कलेक्ट केला जातोय आणि तत्पूर्वी एक धावेचे रूपांतर डबल मध्ये कसं करायचं ते नक्कीच या दोघांकडे शिकलं पाहिजे. योगेश आणि दिनेशाच्या मार्फत या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते आहे. गडी जरूर बाद झालेत परंतु पार्टनरशिप जी आहे ना ती बिल्डअप करावी लागेल. पार्टनरशिप जास्तीत जास्त धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. या विकेट फाडी पुन्हा एकदा राऊंड विकेटने अमोल दुसरा चेंडू घेऊन जातील. यावेळेस मात्र थोडासा रंगवेमध्ये चुकला बघतायत. डेड बॉलची घोषणा पंचरकडनं आपण बघतायत. पुन्हा एकदा सज्ज होत असताना अमोल. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू अनसाईडला खेळायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. यावेळेला जरी कव्हर क्षेत्रामध्ये किंवा पॉइंटच्या वरून जर खेळला असता तर नक्कीच या धावा मिळायला शकल्या असत्या. 1 बॉलची वॉर्निंग मात्र देण्यात आली आहे. पंचांकडे इशारा आलाय अमोल तळेकर याला. पुन्हा एकदा सज्ज होतोय अमोल गोंधळी मार्कवर 10 ते 12 पर्यंत रनअप घेत असताना. ओ यावेळेस चांगला चेंडू फिरवला होता परंतु आपण बघतोय लेग बायच्या स्वरूपात डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. फक्त एक धाव. या एक धावची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. अमोल तळेकर याचे चेंडू बघायचं झालं ना तर आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळलेत आणि सथिक लाईन अँड लेंथ त्यांनी गोलंदाजी केली आहे. यासाठी ओळखला जातोय यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तोच अमोल तळेकर. यावेळेस फुल टॉप डिलिव्हरी होती त्याला धाडलंय. पंचाचा इशारा आलाय. नो चेंडू 4+1 म्हणजे 5 धावा येतील. दुश्मन की देखो जो फाट लावली. चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. यस या 5 धावण्याची धावसंख्या पुढे सरकती आहे 13 या धावसंख्येवर. जिथे मात्र धावगती जी हवी होती ना आतापर्यंत त्या धावगतीला नक्कीच जो लगाम लावायचा होता ना तो कुठे ना कुठे पुढे गेलाय आणि अमोल तळेकर याला 5 धावा मिळाल्या आहेत. खऱ्या अर्थाने मात्र बघायचं झालं तर मात्र तर अमोल पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर सज्ज होईल. यावेळेस पुढचा चेंडू फ्रीट असेल. अगदी मनसोक्त चेंडू खेळाची मुभा इथे मात्र चेंडू फलंदाजाला मिळाली होती. याच्या चेंडूवर बघूया किती धावा येतील. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय. दिस इज अ नो बॉल आणि खऱ्या अर्थाने मात्र आपण बघू शकता 3 धावा या मिळाल्या जातात. या 3 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे 17 या धावसंख्येवर 16 या धावसंख्येवर. अजून एक चेंडू फ्रीटचा चेंडू पाहायला मिळेल. अजून एक चेंडू नो हाताळला गेलाय. गोलंदाज याला खऱ्या अर्थाने मात्र आपण बघू शकताय अजून एक फ्रीची संधी बॅटिंग करणाऱ्या खेळाडूला मिळाली होती. अमोल पुन्हा एकदा सज्ज होईल चेंडू हाताळण्यासाठी.
हो यावेळेस चेंडू पडतोय थोडासा आतमध्ये चेंडूला खेचला होता परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू वाहतोय 2 धावांकरिता या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकेल 18 या धावसंख्येवर यावेळेस बघा बॅकफुटला जाऊन फक्त आणि फक्त स्पंज केला चेंडू आपण बघितला शॉट बॅकवर्ड पॉइंटला गेला आणि 2 धावा प्राप्त केल्या आता मात्र एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तर नक्कीच चांगली धावसंख्या उभारू शकते या दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अमोल राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल योगेश या बॅटर्सला योगेश आतापर्यंत चांगली खेळी करतोय 11 धावसंख्या तो खेळतोय ओ यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन चेंडू पडतोय आणि आतमध्ये येतोय चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळते आता मात्र लाईन अँड लेन्थ सापडले गेले आहे अमोल तळेकर या गोलंदाजाला शेवटचा चेंडू असेल या षटकातील अमोल तळेकर याचा योगेश साठी शेवटचा चेंडू घेऊन जाईल ओ यावेळेस भन्नाट वेग होता गती वाढवली होती या चेंडूवर आणि चेंडू निर्धाच्या स्वरूपात आलाय 2 षटकातील समाप्ती झालाय धावसंख्या आहे ती म्हणजे 18 धावा डीजेला संधी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमॉन डीजे वेलकम बॅक आपण बघत आहात मित्रांनो जय बजरंग मित्र मंडळ पालनापाडा चषक आणि आजचा फायनलचा दिवस फायनल डे आणि फायनल डे मधील सामना चालू आहे खऱ्या तर मात्र एका बाजूला आपण बघू शकता आई जीवताणी बोळींच आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेव देवदळ ए या दरम्यान सामना चालू आहे नंबर 3 चा गोलंदाज तिसरा षटक संजू हा गोलंदाजी मार्कवर आलाय शेवटचं षटक असेल या पहिल्या इनिंग मधला स्ट्राईकवर फलंदाज दिनेश हा फलंदाज पाहायला मिळतोय ओ यावेळेस चांगला चेंडू भन्नाट वेग होता वेगामध्ये चकवलंय खरं तर गोलंदाजाने आणि या पालनापाडा संघाचे खऱ्या अर्थाने मात्र आपण बघू शकता एक जबरदस्त व्यक्तिमत्व पांडुरंग सावर यांचं आगमन झालंय त्यांचं आपण करूया सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळी फुल टॉप डिलिव्हरी आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय चेंडूला भिरकावलाय डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर सीमा पार षटकार इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय या स्टोक्सला खेळण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय रिव्ह्यू चेक करायचा आहे राहुल अंधेर चेक करतील एक्झॅक्टली चेंडू कुठे मारलाय नो चेंडू आहे की नाही ते चेक करतील आणि आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील या 6 धावांची धावसंख्या आतापर्यंत पोहोचली जाते ती म्हणजे 24 या धावसंख्येवर चेक केले जाते पहिला चेंडू आपण डॉटच्या स्वरूपात पाहिला त्याच्यानंतर या चेंडूवर षटकार आलाय परंतु इतना पहिला चेंडू जरूर तुम्ही षटकार मारला इतना पहिला चेंडू जरूर तुम्ही षटकार मारला त्याच्यानंतर एकेरी दुहेरी धावांवर तुम्हाला लक्ष देखील कॉन्ट्रिब्युशन करायला हवं खरं तर बेसिक क्रिकेट देखील तुम्हाला खेळायला हवं परंतु तसं काय होत नाहीये चेंडू आला डॉटच्या स्वरूपात पुन्हा एकदा राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी संजू ओ यावेळेस फक्त हलक्याने फक्त टॅप केला जातोय चेंडू आपण बघू शकतोय फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये स्वतः यष्टीरक्षक चेंडूला उचलतोय आणि तत्पूर्वी किती धाव मिळाल्या जातात तर फक्त आणि फक्त एकच धाव या 1 च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आहे 25 च्या घरामध्ये जाऊन पोहोचते आहे पहिल्या षटकामध्ये बघायचं मात्र 2 गडी बाद झाले होते पहिल्या षटकामध्ये परंतु यावेळेस काय बघायला मिळतंय स्विच इट फटका खेळला जातोय परंतु आपण बघू शकताय गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 2 धावांकरिता या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे 27 या धावसंख्येवर नक्कीच दिनेश आणि खऱ्या तर मात्र योगेश याने मात्र ही जबाबदारी स्वीकारली आहे आणि चांगली भागीदारी आतापर्यंत करतायत नेक्स्ट मॅच
ओम साई 444 नागले आणि दुसऱ्या बाजूला साई ओम साई स्पोर्ट बंगली या दरम्यान सामना पाहायला मिळेल. या षटकानंतर नक्कीच नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न मिस्टर शोक्स पाहायला मिळतोय. एकदा पळून पूर्ण केले गेले आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतोय आणि तत्पूर्वी एक धाव. या एक धावची धावसंख्या पुढे सरकती आहे 28 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल. चला दोन संघनायक एका बाजूला ओम साई 444 नागले आणि दुसऱ्या बाजूला ओम साई स्पोर्ट बंगलीपाडा या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर या दोन्ही संघनायक एका बाजूला ओमसाई 444 नागले आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई भोळींज संघाचे संघनायक. मी विनंती करतो पांडुरंग सावर साहेबांना तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे आहे. बंगली माफ करायचं आहे. चला लगेचच यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघनायक. चला दोन संघनायक येत आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. नाणेफेक कोण बोलताय तर 444 नागले. काटाचा कॉल आलाय आणि आलाय काटा. निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. 3 षटकांचा फॉर्मेट आहे. 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि खऱ्या अर्थाने मात्र या संघाचे 444 नागलाचे पिंट्यादादा परेड यांच्या शब्द याच्याविषयी 2 शब्द. पिंट्या दादा असं व्यक्ती आहे की आम्हाला खूप सहकार्य करतो. तो त्यांचं मनापूर्वक अभिनंदन. खूप सारे शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये बंगली. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. चला बॅटर्स लगेच पाठवून द्यायचे आहे. लगेचच आपण बघतोय गावदेवी देवदळ हा संघ क्षेत्ररक्षणामध्ये उतरतोय. सलामीवीर मैदानाच्या आत दाखल देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आई जीवदानी बोळींज या संघाची जिंकण्यासाठी 29 धावांचं टार्गेट आहे आणि या 29 धावांचं टार्गेट घेऊन सलामीवीर मैदानाच्या आत दाखल झाले. या चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. स्वतः रघुनाथजी जोगारी वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्फत आपण बघू शकताय प्रत्येक खेळाडूला खऱ्या तर मात्र आदिवासी खेळाडूला कशा प्रकारे प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे आणि कशा प्रकारे खेळाडू जे घडतील याकडे त्यांचं नक्कीच लक्ष असतं आणि स्वतः आज ते मैदानामध्ये उतरलेत खेळण्यासाठी. सलामीची जोडी संदीप आणि अमोल अशी जोडी पाहायला मिळते. आई जीवतानी बोळींज या संघाची. नंबर 1 चा गोलंदाज बघूया. गोलंदाजी मार्कवर कोणाला आणलं पाहिजे, कोणावर विश्वास दाखवला पाहिजे. कारण पहिल्या षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र सुनील या गोलंदाजाने काय अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याने तब्बल 3 विकेट घेतल्या आणि 5 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या. त्याच्यानंतर अमोल याने थोडस नाराज केलंय गोलंदाजी करत असताना. 12 धावा त्याने खर्च केल्या. त्याच्यानंतर स्लॉगर मध्ये संजू याला आणलं आणि त्याने धावा खर्च केल्या होत्या. त्या म्हणजे 10 धावा खर्च केल्या होत्या. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर मिस्टर सागर जोगारी हा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे नक्कीच 30 सर्कलमध्ये आपण बघायचं झालं तर एक शॉर्ट पॉईंट आहे. त्याच्यानंतर एक फॉरवर्ड पॉईंट आहे. त्याच्यानंतर एक कव्हरचा शतक पाहायला मिळतो. शॉर्ट कव्हर आहे. त्याच्यानंतर एक शॉर्ट मिडअप आहे. त्याच्यानंतर शॉर्ट मिडॉन आहे आणि 30 सर्कलच्या बाहेर पंचांचा इशारा आलाय. दरम्यान सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू सागर जोगारी. पहिला चेंडू अगदी दूरवर चेंडूला खेळायचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. या चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात.
चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळते. अगदी असं असं वाटलं होतं की चेंडू वाईट जाईल, परंतु तसं काही झालं नाहीये. चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. अमोल तळेकर एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, या संघाचा तारणार, या संघाचा एक विस्फोटक फलंदाज. भरपूर अपेक्षा या संघाकडनं असतात या खेळाडूकडनं. ओ यावेळेस फक्त डिफेन्स केले चेंडूला. चेंडू आपण बघू शकतो शॉर्ट फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण चांगलं केलं गेत आहे. एक धावण्याची संघाचं अकाउंट ओपन केलं गेत आहे अमोल तळेकर मार्फत. बघा सेन्सिबल क्रिकेट देखील तुमच्याकडे असायला हवं. मोठे पटके नेहमीच खेळत असतो, परंतु सेन्सिबल देखील डिफेन्स देखील चेंडू करायला हवेत. प्रत्येक चेंडू तुमच्या बॅटवर येईल असं नाहीये. प्रत्येक चेंडूला तुमचा षटकार जाईल असं नाहीये. तुम्ही प्रत्येक चेंडू किंवा चांगल्या चेंडूला मात्र सन्मान देखील देत चला. हे क्रिकेटचं रहस्य आहे. यावेळेस पुन्हा एकदा सागर जोगारी. ओ यावेळेस आ बैल मुझे मार अशी मात्र घोषणा केली गेली आहे. आणि इथे मात्र संदीप थापडच्या बॅट मधनं आलाय षटकार. तर इथे मात्र काय घडलंय तर षटकार आलाय. अमोल तळेकर यांनी मात्र स्ट्राईक रोटेट केली आणि संदीप तापड्याने खऱ्याने मात्र दाखवलंय इक्का दुक्का नाही हम चौका छक्का लगाएंगे, जीतने हम आए हैं जीत कर ही लौटेंगे अशी मात्र सिंह गर्जना केली गेली आहे संदीप थापडच्या बॅटमधनं. आणि त्याच्या बॅटमध्ये षटकार आलाय. जिंकण्यासाठी 29 धावांचं जरूर टार्गेट आहे, मात्र या 29 धावा डिफेंड करावी लागतील. आई गावदेव देवदळ या संघाला तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर चांगली झेल तुम्हाला पकडावी लागतील. तुम्हाला चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल ही जर मॅच जिंकायची असेल तर. दुसऱ्या बाजूला अमोल तळेकर आणि संदीप तापड हे नक्कीच चांगली बॅटिंग करतायत, परंतु यांना जर रोखायचं असेल ना तर या ओव्हरमध्ये नक्कीच विकेट जाणं फार गरजेचं आहे. चला मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. मैदान के बाहेर पे जाइए. संदीप पोचतोय तो म्हणजे 6 या धावसंख्येवर. अमोल 2 चेंडूचा सामना केलाय, 1 धावांवर तो देखील खेळतोय. यावेळेस लॉर्ड फुलटो डिलेव्हरी होती, चेंडूला खेळलाय डीप मध्ये, डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचललाय आणि दुसऱ्याचा प्रयत्न आहे, इच्छा आहे, परंतु संदीप त्याला मात्र अमोलला नाकारतोय आणि 1 धावांवर समाधान मानतात. या 1 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 8 या धावसंख्येवर. बिनबाद 8 अशी सुरुवात पाहायला मिळते आहे. जेव्हा प्रथम फलंदाजी करत असताना आई गावदेव देवदळ जेव्हा करत होता तेव्हा मात्र पहिल्याच चेंडूवर गडी बाद झाला होता. यावेळेस अमोल स्ट्रायकरकडे पाहायला मिळतोय. ओ यावेळेस मात्र दूरवन चेंडूला खेळलं गेलंय. इथे मात्र काय घडलंय तर फॉरवर्ड पॉइंट मध्ये डिक्लेरेशन झोन अर्थातच गोशांकित क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे 10 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 5. शेवटचा चेंडू बाकी आहे या पॉवर प्लेच्या षटकामधील. आणि पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थाने मात्र पॉवरफुल फलंदाजी चालू आहे. एका बाजूला सेन्सिबल क्रिकेट चालू आहे, खराब चेंडूचा नक्कीच समाचार देखील घेत आहेत, म्हणजे चांगलं क्रिकेट चालू आहे बोलिंग संघाच्या माध्यमातून. ओ यावेळेस अंडर बॉक्स स्टाईलने मात्र चेंडूला खेळले गेलंय. तत्पूर्वी शॉट मिड ऑफ द क्षेत्र घेतोय, फील्ड करतोय आणि षटकाची समाप्ती झाली. 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 अशी स्थिती पाहायला मिळते. आई गावदेवी जीवदानी बोळींज या संघाची. डीजेला संधी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमांड डीजे. मित्राचे लग्नाला गेलो नाचाय मी हा पूर्ण गेली गोरी पान ग. हातात रुमाल तिचे केसान गजरा साडीवर किती दिसते छान ग. तिला सांगेल मी तू मेरी जान ग, तुला ठेवीन मी माझ्या दिलान ग. तिला सांगेल मी तू मेरी. वेलकम बॅक. आपण बघत आहात मित्रांनो जय बजरंग मित्र मंडळ पालनापडा चषक. खऱ्या तर मात्र या स्पर्धेचा बुधवारचा दिवस सुरुवात झाली आणि चान लावले गेले आणि मात्र आज अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा जाऊन पोहोचले. आजचा रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस इतवार आहे आणि सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवशी मध्ये संडे हाऊसफुल धमाके खऱ्या तर मात्र सामने चालू आहेत. धावसंख्या आपण बघितली झाली तर मात्र 11 धावसंख्या. पहिला चेंडू
पंचांनी घोषित केलाय नो चेंडू. भीमर चेंडू हाताळलाय आणि इथे मात्र चेंडू किती धावा देऊन जातील तर 6 धावांकरता 6+1 म्हणजे 7 धावा प्राप्त होतील. पहिल्या चेंडूवर समाचार घेतला गेलाय. वसईला तेव्हा तुझ्यावर प्रेम झाला हो तू कामावर वसईला तेव्हा तुझ्यावर प्रेम झाला. आलो या जवसई कामावरसी तुझीच आठवण येते मला. आलो या जवसई कामावरसी तुझीच आठवण येते. थँक्यू डीजे. तर 7 धावा या खर्च केल्या गेल्या. फ्रीचा चेंडू येतोय. प्रवीण हा गोलंदाज पाहायला मिळतोय. तर यावेळेस अमोल स्ट्रायकरकडे आत्मविश्वासाचा वाढलाय आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचे घोषित केलाय नो चेंडू आणि घोषणकीय क्षेत्रामध्ये चेंडू जातोय म्हणजे 2+1 3 धावा येत आहेत. यस पंच कसला नो आहे. फील्ड प्लेसमेंट. यस ओके. फील्ड प्लेसमेंट तुम्ही चेंज करायची नाहीये. लक्ष असू द्या. फ्रीजच्या चेंडूवर तुम्ही फील्ड प्लेसमेंट चेंज करू शकत नाही. स्ट्राईक रोटेट झाली तर तुम्हाला फील्ड प्लेसमेंट सजवायची आहे. फील्ड प्लेसमेंट चेंज करू शकता. याकडे लक्ष असायला हवं. फ्रीजचा चेंडू पुन्हा एकदा अमोल फडी. 2-3 धावांची धावसंख्या पुढे सरकते 21 या धावसंख्येवर. हो यावेळेस हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न अगदी खोदून काढलाय. एकदा पळून पूर्ण केल्या. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट संदीप आणि अमोलच्या माध्यमातून. जिथे एक धाव होती तिथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 23 या धावसंख्येवर. पुण्याचा प्रवीण गोंदाची मार्कवर पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाच्या हातामध्ये दिलं गेलंय. यावेळी जोरकस माझा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बराच काळ पाहायला मिळतोय. शत्रक्षक येतोय. चेंडूला 1 बफले चेंडूला कलेक्ट केलंय. एक धाव पूर्ण झाला. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केले गेले आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आखो मी इशारा केला गेलाय. या 2 धावा पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. आता मात्र फक्त आणि फक्त 4 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. या मॅचची खऱ्या तर मात्र हवा काढली आहे या 2 बॅटर्सने. पुन्हा एकदा अमोल टू प्रवीण. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला आहे. इथे मात्र वाईडिश मिडॉनला पकडला झेल आणि संपलाय मिस्टर अमोल तळेकर याचा खेळ. गॉन. पहिला धक्का बॉलिंग संघाला. तारप करी तारपाना चल जाऊ तारपानाचा. वाजव तारप करी तारपाना चल जाऊ तारपानाचा. वेलकम बॅक. 1 डाऊन मध्ये दाखवतोय सनील सावरिया फलंदाज 1 डाऊन मध्ये दाखवतोय. त्याला मात्र प्राचारण करण्यात आले. आता मात्र फक्त आणि फक्त 4 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी आई जीवदानी बॉलिंग या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोहर विकेटने. यावेळेस गेम फिनिश करून टाकलाय मिस्टर सनील या बॅटर्सने आणि मॅच जिंकले ते म्हणजे आई जीवदानी बॉलिंग या संघाने. आणि हार्ड लक आई गावदेवी देवदळ हा संघ. नक्कीच तुम्ही पुढच्या स्पर्धेमध्ये चांगला प्रदर्शन दाखवा, चांगला खेळ दाखवा आणि असंच वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनला सहकार्य करत राहा. माझा समाज जागा झालाय माझा समाज जागा झालाय. आता उडलाय वैऱ्याचं कोण. आता